आय सॉरी मोठी आई. माझं चुकलं. असं नाहीये. श्री मला नेहमी सांगायचा. हो पण मीच कधी श्रीचं ऐकलं नाही. बरोबर आहे त्याचं. आज इथे लोकांना पाणी प्यायला मिळत नाहीये आणि आपण कपड्यांवर किती पाणी खर्च करतोय. आणि तो आजच नाही त्याने सांगितलंय, आजच नाही ओरडलाय, दरवर्षी बिचारा सांगतोय पाणी वाया घालवू नका, घालवू नका. सरीचं लग्न जसं आपल्या घरात जोक बनलंय ना, तशीच ना श्रीची पर्यावरणाबद्दलची काळजी ना एक जोकच वाटायचा आम्हा सगळ्यांना. आपल्याकडे पाऊस पडतोय, पुरेसं पाणी मिळतंय आपल्याला, त्यामुळे त्याच्या बोलण्याचं ना गांभीर्यच नव्हतं ग. आज आपल्याकडे पाण्याचा तुटवडा आहे म्हणून आज कळतंय की त्याचं म्हणणं बरोबर होतं. मला ना त्याच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलं, म्हणजे कधीच वाटत नाही. आज ओळखते का त्याला. त्याचं हे म्हणणं कधीपासूनच आहे मलाच कळायला हवं होतं. जगाला ओरडून सांगतोय तो पाणी वाचवा, झाडं लावा, आणि त्याच्या घरातलीच माणसं त्यांचं ऐकत नाहीत म्हटल्यावर त्याला राग येणारच ना ग. बरोबर आहे त्याचं, काहीच चुकलं नाही त्याचं, आजच चुकलं. जान्हवी त्याला सांगा तू, मला अजिबात राग आला नाहीये त्याच्या बोलण्याचा. सांगते मोठी आई. आणि यापुढे ना मी एक गोष्ट लक्षात ठेवणार आहे, त्याला विचारल्याशिवाय त्याचे कपडेच धुणार नाही. कधीच नाही धुणार मी. हो, कंबरड मोडलं माझं. त्या पाण्याने खरंच माझी कंबर मोडून जाणार आहे. आणि बरं एवढं करून कपडे धुवायचे राहिले ते राहिलेच. खरंच आता ना, आता सून आणायलाच पाहिजे घरी. एवढं सगळं कोण करत बसणार. सासू बनून आता सुनेवर राज्य करायचं तर मीच आपली मरमर करत राहू का. तुम्हाला सांगते, माझ्या बरोबरीच्या चाळीतल्या सगळ्या बायका आहेत ना, सगळ्या सासू झालेल्या आहेत आणि सुनांवर राज्य करतायत, बसून खातायत नुसत्या. माझ्या मेली मागची 7.5 काही संपतच नाही. अहो खरंच सांगते हो, नाही होतो मला आता. आणि आयुष्यभर काही नुसते कष्टच करत बसायचे का मी. कला आओ आओ, हे हा फोटो बघा ना. हे बघा बघा बघा, चांगली मुलगी आहे, चांगले गुणही जुळतायत. दोघी बहिणी आहेत. मोठीचं लग्न झालेलं आहे, नागपुरात राहते ती. ही धाकटी चांगली आहे तशी, जरा थोराड आहे. आपण आता म्हणजे कसं खात्यापित्या घरच्या मुली जरा मोठ्याच दिसतात ना. बघा बघा, बाकी नाकी डोळी अगदी छान आहे. स्वयंपाक पाणी पण येतं म्हणे तिला. पायात जरा काहीतरी खोट आहे बारीकशी, असं स्वतःहून त्यांनीच सांगितलं. म्हणजे माणसं किती प्रामाणिक आहेत नाही का. आणि घरचं पण बरे. थोडी थोडी स्थूल असली ना तरी कामाला वाघ आहे म्हणे. बघा फोटो तरी बघा तुम्ही. कला तू यात आता नको पडूस. म्हणजे तुला सगळं माहिती आहे कला. सगळं माहिती आहे म्हणजे. अहो पिंट्याचं आता त्या सटवीशी काही नाहीये. असं होतं का कधी. त्यांनी शपथेवर कबूल केलंय माझ्याकडे. कला तू इतक्यात पिंट्याचं लग्न जुळवण्याच्या भानगडीत पडू नकोस. मग काय करू. घरचं सगळं करून मी मारू का. अगं घरात सून आणायची आपल्याला, मोलकरीण नव्हे. सुनेचं आपल्या मुलाशी मनाचं नातं हवं, निवळ पैशाचं नाही. हे बघा, हे मनाबिनाचं नातं आहे ना, सगळं लग्न झालं ना की आपोआपच होतं. आणि त्यानेच मला स्वतःहून सांगितलंय की त्याचं आता त्या टवळीशी काही नाहीये म्हणून. मग उगाच तुम्ही त्याला फूस लावू नका. आणि मी काही त्याच्या मर्जी विरुद्ध लग्न लावणार नाहीये. त्याच्याशी मी बोलते बरोबर, तुम्ही नका मध्ये पडू. आता एकदा त्याच्या लग्नाचा खेळ खंडोबा झालाय ना, आता मी त्याचं लग्न ह्या मुलीशी लावणार म्हणजे लावणार. नाहीतर तुम्हाला सांगते, कला म्हणून नाव नाही लावणार मी.
श्री एवढं कधीच चिडत नाही. अचानक काय झालंय त्याला? त्याचं बरोबर असलं तरी शांतपणे सांगू शकला असताच की तो. किंवा त्याच्या फोनची वाट पाहत होते मी. नंतर त्याला गिल्टी वाटलं की फोन करतो तो. फोन का नाही केलाय त्याने मला? मोठ्या आईंना केला असेल का डायरेक्टली? वा, तसं असेल तर चांगलंच आहे. हा बोल ग. बोलू शकतोयस हो बोल ना, अर्थात बोल. तू? अजून चिडलेलाच आहेस का? जान्हवी, सकाळी सुद्धा मी चिडलो नव्हतोच. मग काय होतं ते? तुला याच विषयी बोलायचंय का आता? श्री ऐक ना, तू असं नको ना वागूस. हे बघ, असं वागून तू तुझ्या बरोबर असलेल्या मुद्द्याला काय चुकीचं ठरवतोय? अरे चूक नाही रे, उलट तुझं बरोबर आहे हे सगळ्यांना पटलेलंच आहे ना. मोठी आई सुद्धा म्हणाल्या की श्रीचं बरोबर आहे, त्यांचं चुकलंय. हे ती अनेकदा म्हणाली मला. हे बघ श्री, आता ना त्या तुला विचारल्याशिवाय तुझ्या कपड्यांना हातही लावणार नाही. असं काही होत नाही जान्हवी. 29 वर्षांचा अनुभव आहे मला. माणसं बदलतात श्री. ती बदलली ना की मानेन मी. अरे पण त्या म्हणाल्यात. असं काही नसतं ग. मी चिडलो ना की 2 दिवसाचं त्यांचं हे नाटक असतं. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. मला ना कंटाळा आलाय त्यांना परत परत हे सांगण्याचा. मग श्री, आता काय तू असा राग धरून ठेवणार आहेस का मनातल्या मनात? मी असं काहीच करत नाहीये. मग असं का बोलतोयस तू? मग कसं बोलू? श्री, नाही तू सांग मला, तसं मी बोलतो. सांग. हे बघ, मला तसं नव्हतं म्हणायचं. अगं तूच म्हणतेस ना तसं म्हणायचं नसतं तर मग म्हणायचंच कशाला? बरं चल, ते जाऊ दे. तू प्लीज मोठ्या आईना फोन कर. खूप वाईट वाटतंय रे त्यांना बिचाऱ्यांना. जान्हवी, मला सुद्धा वाईट वाटतंय. पाण्याविना आत्महत्या करणाऱ्या त्या शेतकऱ्यांचं वाईट वाटतंय. पाण्याशिवाय मरणाऱ्या त्या गुराढोरांचं वाईट वाटतंय. पाण्यासाठी मैलून मैल हांडे डोक्यावरती ठेवून मुलांना घरात ठेवून चालणाऱ्या त्या बायकांचं वाईट वाटतंय. या सगळ्याविषयी मला सुद्धा वाईट वाटतंय. अरे पण मग ह्या सगळ्याला मोठी आई जबाबदार आहेत का? आपण सगळेच जबाबदार आहोत. आपल्याला ना किंमत नाहीये पाण्याची आणि पाण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या माणसाची. श्री, आता एवढ्याशा गोष्टीसाठी एवढं चिडण्याची काहीच गरज नाहीये तुला. वा, तुला सुद्धा हे एवढंच वाटत असेल तर मग काय आनंदच आहे. श्री, तर सोड, मला काम आहेत, नंतर बोलूया. तू तू मोठ्या आईंना एक फोन करशील का? प्लीज, माझ्यासाठी. बघतो. श्री, बघतो म्हटलं ना, काम आहेत मला. वेळ मिळाला की फोन करेन. थँक्यू श्री. बाय. श्री, आय लव्ह यू श्री. श्री, मला काम आहेत जान्हवी. ओके ओके, ठेवते. बाय बाय. बाबा, काय रे? हे काय? बघा ना. अरे काय आहे ते तरी सांग. बघा तुम्ही. कन्फर्मेशन लेटर. अरे वा, बाबा पाय पडतो. आयुष्यमान भव, अभिनंदन. शाबास. वा वा वा. अगं बाई, काय? हा, काय काय आहे काय? मला कन्फर्मेशन लेटर. अरे दाखव तरी. वा वा, छान.
म्हणजे पगार पण वाढला ना रे? हो. किती मिळणार आता? 30,000. हो बाई, छान छान. म्हणजे अनुपेक्षा जरा कमीच आहे. अहो तसं नाही हो, म्हणजे चांगलंच झालं ते. पगार वाढला हेही चांगलंच झालं. मुळात काय, कायमचा चिकटला नोकरीला, हे अधिक बरं झालं. हे महत्वाचं. हा सगळा ना त्या नवीन स्थळाचा परिणाम आहे. बघा, ते स्थळ आलं, हा नोकरीत कायम झाला आणि पगारही वाढला. हो की नाही? अरे गधड्या, बघतोयस काय? आईच्या पाया पड, पाया पड. छान छान, खूप छान होऊ देत. आता अक्षता पडू देत, कळलं ना? तर हे देवापुढे ठेव. तोंड गोड करूया आपण. हा, साखर आण. हाय. हाय. काय आज लवकर? मी लवकर नाही, तू उशिरा आलायस. हो. श्री, चहा घेशील का रे? काय झालंय का? नाही का? नाही, इतर वेळी ह्यावेळी कधी मला चहा विचारत नाहीस तू, आणि मी मागितल्यानंतरही देत नाहीस. अरे दमलेला दिसतोयस म्हणून विचारलं. नाही, नको. बरं, मग डायरेक्ट जेवशीलच का? नाही अगं, मला भूक नाहीये, बाहेर झालाय काढा. श्री, सगळ्या जणी थांबल्यात तुझ्यासाठी. हो, मी त्यांनाही सांगितलं. काय? हेच खाऊन घ्या म्हणून. अरे पण श्री, आता 2 घास खाऊन घे ना. जान्हवी, बास ना त्या फॉर्मॅलिटीज. फॉर्मॅलिटीज असं नाही रे, पण आता सगळेजण थांबलेत तर मग त्यांच्या बरोबर थोडस ही तुम्हाला 1000दा सांगितलंय, हो की नाही? माझ्यासाठी नका थांबू, तुम्ही खाऊन घ्या. नाही कळत काय ना? बरं बरं, ओके. तू फ्रेश होऊन घेतोस का? मग बोलूया आपण शांतपणे. कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत. झाकण उघडलं की लगेच वाढते. हा तुम्हाला? वहिनी, मला भूक नाहीये. माझंही पोट जरा बरं नाहीये ग. हे काय म्हणजे मी एकटीच जेवणार? वहिनी, तू बस बरं माझ्या बरोबर जेवायला. बेबी, अगं खरं सांगू का, दुपारी उशिरा झालं ना जेवण, माझ्याही पोटातलं अन्न हल्लंच नाही अगदी. हे सगळं ना खोटं आहे. खरी गोष्ट ही आहे की श्री जेवला नाही म्हणून तुम्हाला कोणाला जेवायचं नाही. नाही ग बेबी, असं काही नाहीये. असंच आहे वहिनी, पण मला भूक सहन होत नाही. शिवाय माझी ऍसिडिटी पण वाढते. मी जेवणार आहे. अगं पण मी वाढते ना तुला, 5 मिनिटात वाढते. बस झाकण उघडलं ना कुकरचं की लगेच वाढते. वहिनी, श्री अजूनही रागावला असेल माझ्यावर. नाही अगं, मला नाही वाटत. हो, मलाही नाही वाटत. ऑफिसच्या कामामुळे थकला असेल. हा, थकला असेल, मलाही तसंच वाटतंय. पण सकाळपासून माझ्याशी नीट बोलला नाही ना, म्हणून मला असं वाटलं त्यांनी सकाळच डोक्यात ठेवलं की काय. इंदेत का तसं काही नसेल आणि नाहीये. आणि तूही डोक्यातनं काढून टाक बरं ते. चला, मी जपाला बसते. मी जाऊन पडते. श्रीचं नक्की काहीतरी बिनसलंय. काय रे श्री, हा. हे काय करतोयस? अगं, त्या साईडला गादी आहेच, शिवाय मी पण आहे. माझं तुझ्याकडे लक्ष असणारच आहे, पण जर माझा टोळा लागला आणि झोपेत तू इकडे सरकलीस तर तुझा तोल जाऊ नये म्हणून उषा, सेफ्टीसाठी. अरे त्याची खरंच काही गरज नाही. गरज आहे, सेफ्टीसाठी गरज आहे. ठीक आहे ना? ठीक आहे.
झोप आता चल. झोपते. काय ग? हे डोक्यात चाललंय का तुझ्या? नाही तसं काही नाही. जान्हवी, तुला लपवता येत नाही तर मग प्रयत्न का करतेस? तू मोठ्या आईना फोन केला होतास? विसरलो होतो. विसरलास? बरं, पण मग तू आल्यावर बोलला असशील ना त्यांच्याशी? अगं हो, लक्षातच आलं नाही माझ्या. श्री, अरे हे काय? हे काय? मी सांगायला विसरले, लॉन्ड्री बॅग आहे ती. आता तुला तुझे जे कपडे धुवायचे असतील ना ते तू ह्याच्यात टाकत जा, म्हणजे तुझे जास्तीचे कपडे धुतले नाही जाणार. छान आहे ना हे? येस. मूड नाही आहे का तुझा? हो अगं, जरा दमलोय. ठीक आहे, मग झोप तू, आपण बोलू नंतर. गुड नाईट. झोप. तुम्ही असं करत जाऊ नका ग. तुम्ही जेवून घेत जा. कितीदा सांगितलंय तुम्हाला. उगाच पोट मारून बरोबर बसण्यात कसलं आलंय प्रेम? आणि त्यांनी खाऊन घेतलं असेल तर तुम्ही का उपाशी झोपलात? तुम्ही जेवून घ्यायचं. आई, पण तो जेवला नाही आणि आम्ही जेवायचं बरं वाटलं नाही हो. इथंच चुकतं तुमचं. प्रत्येक बाबतीत भावनिक होण्याची गरज नाहीये. तो चिडला होता ना, पण त्याचा मुद्दा बरोबर होता. हो, आता त्यांनी एवढे वेळा सांगितलं पण आपण ऐकतच नाही, मग चिडणारच ना तो. हा पाऊस सुद्धा कुठे दडी मारून बसलाय कुणास ठाऊक. देव सगळं नीट करेल. तुझ्या त्या अत्यानंद महाराजांना सांग की जरा पाऊस पाडायला. ते काय करणार बिचारे? एवढे चमत्कार करतात ना. मी तर म्हणते हे सगळे चमत्कार करणारे बुवा ना मराठवाड्यात आणि विदर्भात गेले पाहिजेत आणि तिकडे पाऊस पाडण्याचा चमत्कार करून दाखवला पाहिजे त्यांनी. हात चलाकी करता येते आणि तुमच्यासारखे लोक त्यांना शेंदूर फसायला तयारच असतात. हे बघ, ज्यातलं कळत नाही ना त्याबद्दल बोलू नये. तुला माहितीये ना, मग तूच सांग ना. सांग तुझ्या त्या अत्यानंद महाराजांना पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणाव. आता कुठे गेली त्यांची शक्ती, गुड शक्ती म्हणतेस ना. बेबी जाऊ दे ना. अगं असते एकेकाची श्रद्धा, तिचा जीव रमतो ना त्यात, तर रमवू दे ना तिला. आपण कशाला बोलायचं उगीच प्रत्येक विषयात? इंदे, तू एवढी शांत कायस? कसला विचार करतेस तू? अगं श्रीचा स्वभाव माहितीये ना तुला. हो, माझं चुकलंच. जाऊ दे ना इंदुवहिनी, सोड ना. कशाला उगाच वाढवायचं? तू त्याच्याशी नॉर्मल वाग. हा, म्हणजे काही झालंय असं दाखवूच नकोस ना. मला काय वाटतं, बाळ आलं ना घरात की सगळं काही ठीक होईल. मलाही तसंच वाटतंय. पण मुलगा ना अगदी श्री सारखा व्हायला पाहिजे. हो, श्री सारखाच प्रेमळ, केअरिंग आणि तत्वांवरून चिडणारा. पण समंजस आहे हा. आणि दिसायला ना हुबेहूब श्री सारखा हवा. तसेच डोळे, तसंच ना. तुम्हाला कुणाला अमृत सारखा नाही का चालणार? म्हणजे ना तो असं काही वेगळं वागत नाहीये, पण खूप तुटक वागतोय. मलाच जरा विचित्र वाटतंय, कारण तो असा नाहीये ना. त्याला ना कशाचा तरी त्रास होतोय बहुधा. सांगत नाहीये तो. बरं, मनातलं तर तो कधीच काही सांगत नाही.
म्हणजे काय होतंय माहितीये का, आता ना असं घरातला प्रॉब्लेम आहे का ऑफिस मधलं काही आहे हेच कळायला मार्ग नाहीये. आणि ना एखाद्या गोष्टीवर खूप ओव्हर रिॲक्ट करतोय तो, असं वाटतं मला. खूप चिडचिड होते त्याची. इंदूच्या बाबतीत जास्त का? आय्याजी म्हणजे मोठी आई असं म्हणाल्या ना की माझ्या पोटी अमृत जन्माला येणार आहे, त्यामुळे कदाचित. बापरे, तसा माझा अंदाज आहे. तुमचे अंदाज सहसा चुकत नाहीत. हा चुकावा असं मला वाटतंय. पण आईची पण म्हणजे मोठी आई असं म्हणाल्या की अमृत माझ्या पोटी जन्म घेणार आहे, हे श्रीच्या मनातनं अजून गेलेलं नाहीये. दुसरं काय असू शकतं? त्याची अडी धरून बसला असेल तो.